नमस्कार, आप देख रहे हैं सी न्यूज भारत और मैं हूं आपके साथ प्रिया श्रीवास्तव। वक्त हो गया महाराष्ट्र बुलेटिन का। महाराष्ट्र बुलेटिन में दिखाएंगे कैसे भंडारा में सड़कों के गड्ढे बने शहर वासियों के लिए मुसीबत, और दिखाएंगे कैसे संभाजी नगर में समय पर नहीं खुल रहे स्कूल। ऐसी तमाम खबरों पर डालेंगे नजर इस महाराष्ट्र की बुलेटिन में। खबर भंडारा से, जहां शहर में पिछले 2-2.5 सालों से भूमिगत गटर और पानी पीने की पाइपलाइन की योजना पर काम चल रहा है, लेकिन कॉन्ट्रैक्टर ने सड़कों पर गड्ढे बना रखे हैं, जिसकी वजह से लोगों की जान जोखिम में पड़ रही है। स्कूल के बच्चों की बस गड्ढों में फंस जाती है और बच्चे स्कूल देरी से पहुंचते हैं। वहीं यहां पर बाइक से गिरकर कई लोग घायल भी हो चुके हैं। सड़कों की हालत को मद्देनजर रखते हुए महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिलाध्यक्ष नितिन वानखेड़े ने कार्यकर्ताओं ने साथ में मिलकर मुख्य अधिकारी करण कुमार चौहान को तत्काल सड़कों पर गड्ढों की मरम्मत करने के निवेदन किए हैं। इस समय महाराष्ट्र नवनिर्माण सेना के अध्यक्ष नितिन वानखेड़े, जिला उपाध्यक्ष शैलेश भजभिये, शहर अध्यक्ष नितिन खेडीकर समेत कई लोग मौजूद रहे। भाऊ, आपण नगर परिषद सीओ यांना निवेदन देण्यात आलं, कशाच्या संदर्भात निवेदन दिले? आज भंडारा शहरामध्ये सगळीकडे रस्ते खराब आहेत। भंडारा शहरातील चारही बाजूचे चारही चौकातले रस्ते खराब, इतके खराब आहेत ते रोड की आज शाळेकरी मुलगा अगर शाळेला जाताना त्याचा कुठल्याही एखाद्या गड्ड्यामध्ये गाडी किंवा त्याची सायकल स्लिप होऊन अपघात होऊ शकतो। तसेच काम करणारे बरेचसे असे आपले मजदूर आहेत, त्यानंतर जॉब करणारे आहेत, जे आज काही प्रशासनाकडून जे रस्ते तयार होत नाही आहेत त्याच्या विरोधामध्ये आज आम्ही इथं नगर परिषदमध्ये आज सीओला इथं निवेदन दिलेलं आहे। या निवेदनाची पूर्तता 4 दिवसात अगर करण्यात आलेली नाही तर आम्ही मनसे स्टाईलने इथं आंदोलन करून भंडारा शहरात या भंडारा शहराची परिस्थिती इतकी खराब होऊन गेलेली आहे की येणाऱ्या काळामध्ये रस्ते खड्ड्यात का खड्डे रस्त्यामध्ये हे काही कळतच नाही आज माणसाला। आता आम्ही समोरच्या प्रशासन इथले कुठलेही आता प्रशासन बसलेलं आहे नगर परिषदमध्ये, आजी माझी काही कुणी राहिलेले आहेत तिथं। आता येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर या 4 दिवसामध्ये अगर रस्ते नाही आमची कमीत कमी म्हटलं तर गड्डे तरी बुजवण्याची आम्ही तिथं केलेली आहे, विनंती केलेली आहे। त्या विनंतीनुसार अगर हे 4 दिवसात काम नाही होईल तर मनसे स्टाईलने पुन्हा आम्ही एकदा सांगतो की मोठ्या प्रमाणावर आंदोलन होणार आहे। जय हिंद, जय। भंडारा से सी न्यूज संवाददाता निश्चल योनोरकर की रिपोर्ट। खबर महाराष्ट्र के संभाजी नगर से, जहां जिला आपूर्ति अधिकारी जिले के सभी राशन दुकानदारों ने कुछ दिन पहले सर्वर समस्या या केवाईसी कारणों से प्रॉब्लम आ रही थी, इसीलिए उन्होंने अपनी मशीनें पुरवठा अधिकारी कार्यालय में जमा कर दी और उन्होंने अपनी मांगों के लिए उन्हें जमा किया। जिला आपूर्ति अधिकारी ने कहा कि उनकी सभी मांगों को जल्द से जल्द पूरा किया जाएगा। इस महीने से सभी ग्राहकों को टाइम पे राशन मिलेगा। सर, जे आपले आज धान्य दुकानदारांनी जी मशीन जमा केलेले होते त्या कशामुळे जमा केले, आपण काय त्या संदर्भात काय सांगणार आहे? साधारणतः मागच्या महिन्यापासून ई पॉस आणि RCMS दोन्ही साईटवर सर्व्हर प्रॉब्लेम आहे। शासनाकडे येण्याची मार्फत त्याचे प्रयत्न पण सुरू आहेत, पण सर्व्हर एवढंसं व्यवस्थित काम करत नसल्यामुळं धान्य वितरण आणि राशन कार्ड KYC करणं हे दोन्ही गोष्टी अवघड जात होत्या। त्यामुळे शासनाकडे त्यांनी निवेदन दिलं होतं मागच्या आठवड्यामध्ये की आम्हाला तुम्ही तात्काळ सर्व्हरचं सुविधा व्यवस्थित उपलब्ध करून द्याव्या, जेणेकरून आम्हाला लोकांना धान्य वाटप करताना अडचण येणार नाही। पण ते झालं नसल्यामुळं त्यांनी जे निवेदन दिलं होतं त्या निवेदनाला अनुसरून त्यांनी काल मशीन सर्व आपण जमा केलं होतं। पण माझं संघटनेचे अध्यक्ष आणि त्यांच्या सभासदांशी आज बोलणं झालेलं आहे। कुठल्याही आपलं नागरिक शेतकरी अन्नधान्यापासून वंचित राहायला नाही पाहिजे, याकरता जसं शासनाचं कर्तव्य तसं त्यांचंसुद्धा कर्तव्य दुकानदाराचं की त्यांनी वाटप वेळेवर करणं आवश्यक आहे। तर आमच्या या प्रतिसादाला त्यांनी विनंतीला मान दिलं आहे आणि त्यांनी आज आम्हाला पत्र मागणी केलेली आहे की शासनाच्या ज्या काही मागण्या आहेत ते शासनाकडे तात्काळ कळवण्यात याव्यात व आम्हाला विनंती करण्यात यावी। त्या पद्धतीने आम्ही त्यांना आज पत्र देऊन ते उद्यापासून त्यांचे मशीन परत करण्याकरता आम्ही त्यांना विनंती केलेली आहे, त्यांनी मान दिलेलं आहे। सर, ग्राहकांना वेळेवर धान्य मिळेल का यावेळेस? बिलकुल, आपलं जुलैचं धान्यसुद्धा आपलं 70% वाटप झालेलं आहे आणि 30% आहे ते कॅरी फॉरवर्ड झालेलं आहे। तर या महिन्यामध्ये ते पण धान्य वाटप होईल 30% राहिलेल्या लोकांचं, आणि ऑगस्ट महिन्याचं सुद्धा आपल्याला सुविधा प्राप्त झालेली आहे, ते सुद्धा आपल्याला ऑनलाईनमध्ये वाटप होईल। ग्राहकांसाठी काय आपण ग्राहकांना विनंती आहे की थोडासा सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे, थोडासा वेळ लागत असेल थांबवण्याकरता, आपण किमान सकाळी 11-12 नंतर व्यवस्थित चालू होतात, सर्व्हर चालू होतं आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी गडबड न करता काही दुकानदाराकडे जाऊन आपण सुद्धा विनंती करावी, 10-20 लोकांनी दररोजचं धान्य घेऊन जावं, जेणेकरून आपल्याला ही अडचण येणार नाही आणि वेळेवर धान्य प्राप्त होईल आपल्याला। आणि सर, दुकानदार
पूर्ण वेळ दुकान चालू ठेवत नाही आम्ही दुकानदाराला सुद्धा यावेळेस सर्व तहसीलदारामार्फत आम्ही त्यांना कळवण्यात आलेलं आहे की आपण आपल्या दिलेल्या जी आपला वेळ आहे त्या वेळेत दररोज आपलं दुकान सुरू झालं पाहिजे. आणि जोपर्यंत 100% धान्य वाटप होणार नाही तोपर्यंत दुकान आपलं बंद करण्यात येऊ नये हे त्यांना आम्ही कळवण्यात आलेलं आहे, जेणेकरून कुठल्याही नागरिकांना अन्न देण्यापासून वंचित राहणार नाही याची आपण दक्षता घेऊ. धन्यवाद. छत्रपति संभाजीनगर से सी न्यूज संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। खबर संभाजीनगर से, जहां पर जिलों के मतदाताओं के लिए महत्वपूर्ण खबर है। जिला पदाधिकारी दिलीप स्वामी ने प्रेस वार्ता की। जिले में मतदान केंद्रों की संख्या में बढ़ोतरी होगी। जिले में मतदाताओं के लिए निर्देश और आदेश जारी किए गए हैं कि कुछ दिन में ही अपना नाम छुटवाएं, सुधार कराएं, अपना नाम मतदान सूची में जोड़ें। इसके लिए सभी जिलों में मतदाताओं को निर्देश और आदेश जारी कर दिए गए हैं। जाहीर झालेली आहे. मतदारांना आव्हान काय असेल, मेसेज काय असेल आणि अजून अंतिम यादी व्हायला किती कालावधी आहे? भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या प्रोग्रामप्रमाणे आपण आजपासून मतदार यादी पुनरीक्षणाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. आज ड्राफ्ट मतदार यादी प्रसिद्ध झालेली आहे. 20 तारखेपर्यंत आपल्याला यामध्ये नाव ॲड करणे, नाव वगळणे, नाव शिफ्ट करणे, नाव दुरुस्ती करणे याच्या संदर्भात अर्ज देता येणार आहेत आणि ती प्रक्रिया आपण आजपासून सुरू केलेली आहे. माझं सर्व मतदारांना विनम्र आव्हान असणार आहे की या कालावधीमध्ये आपण आपल्या BLOशी संपर्क करा. शनिवार रविवार मतदान केंद्रावर BLO हजर राहणार आहेत, त्यांच्याशी चर्चा करा, आपल्या नावाची खात्री करून घ्या आणि आवश्यकतेप्रमाणे योग्य ते नमुना भरून तुम्ही मतदार यादी अपडेटेड करण्यासाठी, हेल्दी मतदार यादी होण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करा असं माझं एक आव्हान आहे. दुसरं, आपण प्री SSR कार्यक्रमामध्ये म्हणजे आजचा हा कार्यक्रम घोषित करण्या अगोदर आपण मतदान केंद्राचं रँडमायझेशन केलेलं आहे. जे नवीन मतदान केंद्राची आवश्यकता असेल त्याच्यामध्ये आपण निर्मिती केलेली आहे. संभाजीनगर से सी न्यूज संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। खबर महाराष्ट्र के छत्रपति संभाजीनगर से है, जहां श्रावण मास में स्कूल समिति ने जिला शिक्षा अधिकारी के द्वारा आदेश जारी करवाया था कि जिले के सभी स्कूल सुबह 7 बजे खुलेंगे। लेकिन कुछ स्कूल तो खुल रहे हैं, लेकिन कन्नड़ तालुका के कुछ स्कूल समय पर नहीं खुल रहे हैं बल्कि 10 बजे तक खुल रहे हैं। यानी कि जिला परिषद स्कूल भारंबा और जिला परिषद स्कूल मालेगांव थोकल के स्कूल की गुणवत्ता में कमी आई है। शिक्षक 24 घंटे तंबाकू गुटखे का सेवन करते हैं और मोबाइल फ़ोन पर बात करते रहते हैं, जिससे काफ़ी ज़्यादा परेशानियां बच्चों को उठानी पड़ती हैं। शाळेचं हजेरी रजिस्टर असं दाखवता येत नाही कोणाला. दाखवता येत नाही. नाही, मग हजर कोण कोण येते आता? आम्ही 2 जण आहेत, मॅडम आहेत तिकडे. तिघ जण. एकूण शिक्षक किती आहे? 4 जण. म्हणजे 3 जण आलेले. हो, एक शिक्षक नाही आहे. नाही, रजेवर आहे. हां, रजेवर आहे. कोण हेडमास्टर रजेवर आहे का? महाराष्ट्र के छत्रपति संभाजीनगर से सी न्यूज संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। महाराष्ट्र बुलेटिन में फिलहाल के लिए इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों के साथ जुड़े रहने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।